पंढरपूर तालुक्यातील धोंडेवाडी येथे एका बेवारस महिलेचं जे घर आहे, एक वयोवृद्ध महिला आहे, त्याचं घर अक्षरशः पडलं होतं आणि त्याची पोस्ट करत सोशल मीडियाला व्हायरल झाली होती। त्यानंतर बघितलं असेल की आपण ते घर बांधून देण्याचा निर्णय नृत्यांगना सायली पाटील यांनी घेतला होता। अनेक दानशूर व्यक्तीला तर आवाहन केलं होतं त्या ग्रामस्थांनी। कोणतरी हा सोशल मीडिया व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर अनेक दानशूर लोक देखील पुढे आले होते। त्यापैकी तर जी नृत्यांगना आहे सायली पाटील यांनी तर हे घर बांधून देण्याचा निर्णय करते, स्वतः इथं आलेले आहेत। काय सांगताल, काय आज तुम्ही घर बांधून देता, कशी बघितली स्टोरी? आजीचा व्हिडिओ व्हायरल होत होता आणि तो माझ्यापर्यंत आला। आजीचा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर माझ्या मनाला एवढं वाईट वाटलं की एक वेळ मी शांतच झाले, आता नक्की करायचं काय। मी म्हंटल की एवढे शोज करतो आपण, आता पावसामुळे बरेच शो माझे कॅन्सल झाल्यामुळे मी काहीच करू शकले नाही। मग मी ठरवलं एक शोचा पेमेंट असाच गेला म्हणून समजू, पण आजीला पहिलं घर बांधून देऊ म्हणून आजीचा ऍड्रेस शोधला, सगळ्या गोष्टी काढल्या, माझी लोक पण इकडे मी पाठवली। तर कळलं की आजी पंढरपूर तालुक्यातील धोंडे गावातील आहे, धोंडेवाडी येथील आहे। तर बघताय तुम्ही मागे की मी नवीन घर बांधायचं चालू आहे, बघा इकडे बघा, तुझं सगळं सामान पडले। आजी तिथं बसले। आजी, मला जे वाटलं, माझ्या मनाला जे वाटलं की माझी आजी सारखीच आहे, मला जर माझ्या आजीवर अशी परिस्थिती आली असती तर मी हेच केलं असतं। मला वाटतंय की आजीला आता खूप आनंद होतोय, माझ्या नात मिळली तिला। मी हे सांगन की मला पण आजी मिळाली। इकडल्या भागात आले तर रोज मी आजीकडे पहिल्यांदा येऊन दादा भेट देईन की आजी कशी आहे, काय आता आपल्या भावना काय काय एकंदरीत मनाला वाटतं? आयुष्यात एवढा पैसा कमावला पण आजीला मी मदत केल्यामुळे आयुष्याचं सार्थक झालं असं समजेल दादा। गावातले काही ग्रामस्थ देखील आपल्या बरोबर, काय सांगताल, बाहेरची व्यक्ती येते दानशूराने घर बांधून देते, आपण ग्रामस्थ आहात, कसं बघता याच्याकडे? पहिल्यांदा मी ताईंचं स्वागत करतो। ताईनं आपल्या जिल्ह्यातली असून मदत केलेली आहे, परंतु त्यावेळेस गावातले सुद्धा 25-25 वर्ष त्या मातेला आम्ही सांभाळत होते, सगळे गाववाले सांभाळत होते। गाववाल्यांनीच पहिलं जुनं घर बांधून दिलं होतं। पोस्ट व्हायरल झाल्यामुळे ताई आल्या आणि ताईनं सुद्धा चांगलं काम केलंय। आम्ही ग्रामस्थ वतीनं ताईंचं अभिनंदन करतो, स्वागत करतो, आभार मानतो। आपण बघितलं असेल की जे नृत्यांगना सायली पाटील याचा डान्स फक्त करत राज्यातल्या लोकांनी बघितला होता, मात्र आज तिचं जे मन आहे, ज्या एका महिलेला करत, वयोवृद्ध महिलेला ज्या काय घर नसल्यामुळे घर बांधून दिलं, त्यांच्या ज्या काही भावना आहेत ते त्यांना करत शब्दात देखील आता व्यक्त करता येत नाहीत। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।